इंटक कोल्हापूर चॅप्टर आणि पुण्यातील नयनतारा फाउंडेशन यांच्या वतीनं ऐतिहासिक वारसा स्थळांची माहिती मिळावी आणि त्यांचं महत्त्व कळावं या उद्देशानं कोल्हापुरात वारसा फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती होती। यामध्ये कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता। याचं प्रास्ताविक हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी केलं। यामध्ये त्यांनी या वारसा फेरीचं महत्त्व अधोरेखित केलं। अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजापासून ते भवानी मंडप परिसरात ही फेरी काढण्यात आली। यामध्ये मंदिर रचना आणि मूर्तिशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी भागातील मंदिरं आणि वास्तू यांच्याविषयी माहिती दिली। करवीर नगरीला पूर्वी शिवालय, ब्रह्मालय अशी 6 नावं होती। हे शिवक्षेत्र म्हणून प्राचीन काळात प्रसिद्ध असल्याचा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये आढळतो। भवानी मंडपाविषयी सांगताना हे मंडप राजघराण्यातील राजकन्येच्या विवाहासाठी निर्माण केल्याचं त्यांनी सांगितलं। याचं नाव हे राजघराण्याचे कुलदैवत भवानी देवीच्या नावावरून ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी शिवराज दांगट, प्रियांका गीते आदी मान्यवरांसह 100हून अधिक कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी सहभागी झाले होते।